जो मराठ्यांना तुम्हाला न्याय लावायचा मग तो सगळ्यांनाच लावा. मग गप्प बस. त्यांच्या लक्षात आलं याड बोलायला लागलं. कारण मी बोललो ते चूक नाही बोललो. आम्ही सदनिक तसेच आमचे दुसरे ओबीसी बांधव सुद्धा सदनाचे, तरी त्यांना आरक्षण पण आहे, नोकऱ्या पण आहे, शिक्षण पण मिळत आहेत उच्च आणि बागायती पण. मराठीत भेदभाव का? असं बोलल्याने काय होतं, मराठ्यांना पण वाटलं पाहिजे हो आपण सदनिक काय गरज. अरे पण आमच्या शेजाऱ्याकडं तो पण सदनाचे, त्याच्याकडे पण नोकरी आहे, त्याचे पण आरक्षणामुळे शिक्षणात चालले. मग बांधाच्या अलीकडचा मराठा आहे म्हणून भेदभाव का? आरक्षणात भेदभाव करू नये म्हणून जाताना माझा एक मंत्र आहे तुम्हाला. जमिनी कमी होत चालल्या, उत्पन्न पण कमी होत चालले आणि उत्पन्न झालं तर त्याला भाव नाही. जर तुमच्या शेतीतून उत्पन्न निघालं त्याच्यातून तुम्हाला पोरं सुधारायचं, त्यातून प्रपंच चालवायचं, मुलीचे स्वप्न पूर्ण करायचे, मुलांचे पण शिक्षणाचे त्याच्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण करायचे. शेतीतलं पीक पुरणार नाहीये आणि जमिनी पण कमी होत चालल्या. आत्ताच पश्चिम महाराष्ट्रातले मराठी हुशार व्हा. आत्ताच, आणखीन वेळ गेलेली. आरक्षणापासूनच्या सगळे विषय आपल्याला घेतल्याशिवाय शेतीला जोड होईल, तुम्हाला शिक्षणात सगळा पैसा वाचेल. आणि तुमचं लेकरू अधिकारी झालं, तुम्ही सदन येत, तुमचं पोरगा अधिकारी झालं, एसीत बसा, तुम्हाला आनंदच आहे ना. शेतीला जोड नोकरी सुद्धा असली पाहिजे. शेतीतला पैसा सुद्धा शिक्षणात न जाता तो पण वाचला पाहिजे, म्हणून आरक्षण खूप महत्वाचं आहे. म्हणून मी आता कोल्हापूरचं गॅजेट बघण्यासाठी, चर्चा करण्यासाठी श्रीमंत शाहू महाराजांकडे चाललो. सातारा संस्थांचं सुद्धा जे आम्ही काढणार, मी तर बसणार नाही. वेळेत सावध व्हा. त्याच्यात 15 लाख नोंदी आहेत सातारा संस्थांमध्ये. 42 लाख मराठी पश्चिम महाराष्ट्रातल्या आरक्षणात. सातारा संस्थांचे काय, काही कोल्हापूर संस्थांचे मिळेल. मराठा शिल्लक राहणार नाही, सगळे आरक्षणात होते. पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडा आळस झटकावा लागेल. आहे थोडासा, आपल्याकडे सगळं आहे, पाणी आहे. तुम्ही पुढच्या पिढीचा विचार करा. आज जर तुमच्याकडे 10 एकर जमीन असेल तर तुम्ही 70 वर्ष फक्त पुढे जा. 70 वर्ष पुढे जा. तुमच्या एकट्याचे नातू, तुमचा मुलगा, पंतू हे धरून 50 माणसं झालेली असतात. 7 पिढ्या. तुम्हीच गुन्हा 10 एकरचे 50 जणाला कसं वाटून द्यायचं? म्हणून आणखीन पण वेळ नाही. आत्ताच सगळे सावध व्हा. आरक्षण ही खूप मोठा विषय. ते पदरात टाका आपल्या लेकराच्या, जेणेकरून त्यांच्या पिढ्या त्यांना पुढे सुधारित येते. सगळं शेतीवरच भागणार नाहीये, मालाला भावच मिळत नाही, खूप वाईट परिस्थिती. त्याच्या अगोदरच सावध व्हा. जर कदाचित, मला वाटत नाही आंदोलन करण्याची वेळ आपल्यावरती येईल, 1 महिन्याच्या आत 100% सातारा संस्थांचे GR काढतील. नाही काढले, वेळ आली ना, पश्चिम महाराष्ट्राला माणूस घरात ठेवणार, एवढं मोठं आंदोलन उभं करणार. तसं पाहिलं तर देवाने तुम्हाला काही कमी केलेलं नाही. तुमचे कष्ट त्याच्या जीवावरती खूप तुम्हाला देवाने पण दिले. समाजासाठी 4-2 दिवस जर ताकदीनं लढायची वेळ आली, काम धंदे सगळं बंद 2-4 दिवस. पूर्ण महाराष्ट्र पॅक करतो मी, तुम्ही काळजी करू नका. फक्त पश्चिम महाराष्ट्र ताकदीनं उठा एकदा. एकमेकाला सांगत राहा, आरक्षण घ्यायचं. एकमेकाला फोनचा वापर करा. व्हॉट्सअप, फेसबुक बघण्यापेक्षा आपल्या मोबाईलमध्ये जेवढे नंबर आहेत तेवढ्या नंबरला फोन करून सांगायचं. वेळ आली तर सगळ्या मराठ्यांनी घराच्या बाहेर पडायचं. मोबाईल नुसता खिशात ठेवायला आणि बघण्यासाठी नाही. यूट्यूब आणि तुमच्या एका मोबाईलमध्ये 2-2, 3-3 हजार नंबर आहेत आणि ते नंबर तुम्ही जे सेव्ह केले ते बिना ओळखीचा एकही नंबर नाही. असा माणूस नाही की तो म्हणतोय माझ्या मोबाईलमध्ये जो नंबर क्लिक केलाय पण कोणाचा आहे मला माहीत नाही. असा माणूसच नाही. कारण बिना ओळखीचा नंबर आपण सेव्ह करतच नाही. कुणीतरी पाहुणारा वाळा असेल, कुणी मित्र असेल, सगळ्यांना तीच चळवळ सुरू करायची जी मी पाठीमागच्या 2 वर्षात केली. रात्रंदिवस मोबाईलवरती आपल्या समाजाच्या हिताच्या पोस्ट टाकायचं, म्हणजे त्यांनी जागृती होती आणि समाज फिरून उठतो सगळा. आणि पश्चिम महाराष्ट्राला उठावंच लागणार. पुन्हा आपल्या मदतीला कोणी नाही, एकमेकाच्या अंगावर घालतात. मग
पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या अंगावर मराठवाडा, विदर्भाच्या अंगावरती खानदेश, उत्तर महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अंगावरती कोकण, पश्चिम महाराष्ट्रावरती सोडायचा, मुंबई सगळ्यावरती, हे यांचे उद्योग आहे. आपल्या डोळ्यासमोर आपल्या लेकरा बाळाचं हित ठेवा, एवढंच मी तुम्हाला सिद्ध सांगतो आणि एक दुसरा सांगतो. धन्यवाद. मला खूप लाभ द्यायचा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.